आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्रातला मुद्दा एकच आहे, कारण महाराष्ट्रात कोकणात रायगड रत्नागिरीमध्ये मृत्यूचं तांडव आहे। एवढंच नाही तर महाराष्ट्रातले सांगली आणि कोल्हापूर सारखे काही जिल्हे आणि इथल्या सखल भागातले नागरिक चिंतेत आहेत। जर का कोयनेचा विसर्ग झपाट्यानं वाढला किंवा अन्य ठिकाणचा विसर्ग वाढला आणि पाऊसही वाढला तर काय स्थिती निर्माण होईल। रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यात तळीये गावातील मधलीवाडी इथे जबरदस्त दरड कोसळली। ही गुरुवारी पहाटेची गोष्ट। यामध्ये 44 जणांचा मृत्यू झाला। ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। NDRFचं पथक इथे तैनात आहे। बचाव कार्य सुरू आहे। ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। विस्कटलेले संसार, मोडलेली मनं, सगळं काही शोधून पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न सुरू आहे। संसार उघड्यावर पडलेत आणि होत्याचं नव्हतं झालेलं पाहताना अनेकांना अश्रूच अनावर होतात। या ढिगाऱ्याखाली आणखीनही काही जण अडकले असण्याची भीती आहे। एक आशा आहे, एक वेडी आशा आहे की काहीतरी सापडेल, कोणीतरी मिळेल, कोणीतरी पलीकडून हाक मारेल, आवाज देईल, मला बाहेर काढा म्हणेल। कारण परवा रात्रीपर्यंत इथे अनेक संसार फुलले होते। लहान मुलं, म्हातारी माणसं, तरुणी ताठी, इथली जवळची शेती, जंगल, या सगळ्याचा आनंद घेत होते। काही स्वप्न इथे धडपडत होती सत्यात उतरण्यासाठी, आणि हे सगळं त्या कोसळलेल्या दरडीनं क्षणात नाहीसं झालं। आता तर पूर्ण कोण होतं घरात? कोणी होतं? नाही, माझी फॅमिली आहे, पण माझ्या आजूबाजूचे सगळे गेले। किती लोक होते घरात? आमच्या घरी 6 माणसं होती, 7 माणसं होती। माझी सासू माझ्याकडे असते। अच्छा, किती लोक तुम्ही सुरक्षित आहात? किती लोक बाहेर? माझी फॅमिली पूर्ण सुरक्षित आहे। 12 जण आहेत। आणि हे आता घरात काय काय होतं? सगळे गेले? सगळे गेले, बाकीचे आजूबाजूचे पूर्ण गेले। आता इथे बघूनच आम्हाला कसं तरी वाट। किती लोक होते तिथे? सगळे राहायचे किती या वाडीमध्ये? तरी टोटल म्हणजे किती, भरपूर 32 घरं होती आमची। जे आई वडील इथे राहतात आणि माझा भाऊ पण इथे गावालाच असतो, पण त्यांचं दुर्दैव म्हणून तर ते लोक सटकून त्यांचं व्यवस्थित हे झालं, नाही तर आम्हाला ते पण आता नसते जसे गावाचं झालं तसं। गावाचे आमचा जन्मच इथला, गावच आमचा, त्याच्यात आम्हाला काहीच नाही। कोंडालकर फॅमिली आणि कोंडालकर वाडी, या वाडीला कोंडालकर वाडी असं म्हणतात। अच्छा, हे जेव्हा पडायला लागले तेव्हा तुम्हाला असं आजूबाजूच्या लोकांना काही माहिती झालं होतं का? थोडंसं इकडे जे वरती 2-3 घरं आहेत त्यांना थोडंसं असं भास होता की वरून येत आहे, तर ते सांगायला जायचपर्यंत ते सगळे लोक तिकडे बघत होते। म्हणजे ज्यांच्याकडे मोबाईल होते ते लोक असे शूटिंग करत होते। शूटिंग करतपर्यंत त्यांना काही पळण्याचं इतकं झेपलेलं नाही आहे। आणि जे इकडचे इकडे होते ते इकडचे इकडे पळाले म्हणजे जे कामाला गेलेले लोक होते किंवा जे तिकडून बघत होते ते लोक साईडला झाले। आणि जे खालच्या मार्गी, जी तिकडे खाली एकदम घरं आहेत, ते खालच्या मार्गी लोक ते अगदी मातीवरती पाय देऊन त्या साईडला, बारसगाव पठार साईडला खुशी झालेले आहेत। किती घरं होते आणि किती मोठे घरं होते? 32 घरं आणि खूप एका घरात 5-5, 6-6 माणसं राहतात असं। खूप खूप ह्याच्या वर्षापासून आहे। पहिलं कधीच झालं नाही अशा। ते कसं काय देवाने काय केलंय काय समजायलाच मार्ग नाही। लोकांनी नवीन घरं बांधलेली, सगळ्यांची फॅमिली, काय लोक बायकांची आता डिलिव्हरी झालेली, तर म्हणजे मामा तर अक्षरशः रडतोय। त्यांनी स्वतःचं कर्ज पण फेडलेलं नाही, तर त्याच्या बायका पोरांचं असेल, एकटाच पडलाय। जी वाडी वाहून गेली ती कोंडालकर वाडी। टोटल आमचा तळीये गाव 8 वाड्यांचा, त्यातली एक वाडी आमची पूर्ण वाहून गेली, त्यातली 35 घरं होती। त्यामध्ये 80 लोक बेपत्ता झाले असा आमचा अंदाज आहे। त्यामध्ये काल 32 बॉड्या आम्हाला भेटल्या, त्यांचं आम्ही दफन केलेलं आहे। आता बाकी उर्वरित यांचा आम्ही आज शोध मोहीम सुरू करणार आहे। 4 जखमी परवा रात्री 2 वाजता सुद्धा पाटे
लोकांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढले, जखमींना 4 जखमींना वाचवले. काल 22 तास होईपर्यंत कोणतीही या ठिकाणी यंत्रणा उपलब्ध झाली नसल्याकारणाने बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला. जर यंत्रणा उपलब्ध झाली असती तर काही लोक त्यामध्ये जिवंत सापडले असते असं आम्हाला वाटतं, परंतु यात हलगर्जीपणा थोडंसं झालेलं आहे असं आम्हाला वाटतंय. काही जखमी वगैरे काही लोक सापडले? जखमी 4 सापडले आम्हाला. 4 सापडले. हां. त्यांना कुठं नेले? त्यांना माणगाव या ठिकाणी नेलेलं आहे. कशी तब्येत कशी? त्यांची तब्येत आता प्रकृती बरी आहे त्यांची. इथे जे लोक राहत होते नेमकी तुम्ही म्हणता 81 लोक सगळे कोंढाळकरच होते? नाही, मालुसरे, सणस असे वेगवेगळे ह्याचे होते. अच्छा. मग फॅमिली कारण की लहान लहान बालकं सुद्धा त्यामध्ये गेलेले आहेत आणि बाकी फॅमिली सगळे गेली. गुरं, ढोरं, बकऱ्या, कोंबडी, शेतीचं नुकसान झालेलं आहे. घरं काही दिसतच नाही, घरी काही संपूर्ण घरं कोलमडलेली आहेत. अच्छा. हे जेव्हा झालं त्याच्या आधी काही माहिती असं काही भेटलं होतं? हां, झालं त्याच्या अगोदर थोडी पहिली धस थोडी कोसळली. मग सगळे ग्रामस्थ वाचण्यासाठी एकत्र जमले आणि पळण्याच्या अगोदरच 1 मिनिटामध्ये झाला आणि तो घात झाला. मेरे घर में सब मेरे पापा मेरे वो है भाई, इसको हम भी लोग ना जब टाइम में पहला आया ना, जब हम घर पे था तो थोड़ा कम आया था. तो हम लोग क्या सोचा कि अभी ये क्या आने वाले नहीं है इतना. तो हम लोग ये हमारा बहन का घर है ना, इसको धोखा है, इसके लिए तो क्या ये धोखा है, इसके लिए हम लोग इधर देखने के लिए आया. 2 मिनट भी नहीं इधर रुका तो मेरे पीछे से मेरा फैमिली भाग गया. फैमिली भागने के बाद जैसा वो पीछे से छूटा वैसा मैं डायरेक्ट आगे भागने को लगा हम लोग. अब पीछे 1 सेकंड नहीं पीछे देखते तो पूरा ये पीछे ऐसा हो गया. कौन थे आपके पहचान वाले? कोई रिश्तेदार थे इसमें दबे हुए? ये सब हमारा गाँव ही है, हमारा गाँव ही है खुद. कितने घर थे गाँव में? कितने घर? हमारा जब कम 40 घर है इधर. अच्छा. और कितने लोग रहते थे? कम से कम ऐसा इधर उधर तो लोग नौकरी धंधे वाले तो, मगर अभी तो इधर हम 100 लोग तो इधर ही है. ये कब हुआ? मतलब पहले पता चला था? परसों. पहले पता चला था आपको कुछ ऐसा? पहले नहीं ना पता चला था. जब ऐसे थोड़ा आया ना तब लोग इधर रुका था देखने के लिए. बोला क्या सोचा कि ये होएंगे, क्या भरोसा नहीं, अभी नहीं आएंगे. तो बात ये और इधर महीज बीज बांधा था इधर. तो हम लोग एक खाम गिर गए ना, तो हम लोग पीछे वापस गया. फिर इतना अंदर पानी भी वो मट्टी बिट्टी, फिर हम लोग महीज लोग को रस्सी काट के फिर उन लोग को उधर से निकल के लेके गया भाग. आपका घर किधर था? आपके घर? हमारा घर इधर ही गया वो. पहिल्या अवस्थेत इथपर्यंत आलेलं ना, त्यामुळे मी इथपर्यंत आलेलो म्हणजे आत्याच्या घराकडे बघायला. मी, माझे मम्मी पप्पा आमचे नातेवाईक आहेत ना आत्या, त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो. आणि नाही इथपर्यंत आलो तर वर बघितलं तर परत सुटलं. तर आम्ही तिथपर्यंत पोचलो आणि गावातले इथंच वरती होते सगळे लोक. तरी गावातले 60-70 माणूस इथपर्यंत वरती होतं. अच्छा. तुम्ही तुमच्या घरातले वगैरे सगळे सेफ आहेत? आम्ही घरातले सेफ आहेत. मग आमची चुलती म्हणजे आमचं घर जरा खाली आहे ना, तोपर्यंत आमची चुलती पळाली एक साईडला. ती 3 पोरं आणि चुलती एक साईडला पळाली. मग ती खालनं आलीत. एक पोरगी आहे ती पडली, तिची फ्रॅक्चर आहे, जरा पायाला वगैरे लागलेलं आहे तिच्या. तुम्ही लोक कसे पळाले? आम्ही आत्याच्या घराकडे आलेलो ना बघायला, तेव्हा आम्हाला दिसलं इथं येतं इथे वस्त्र. तर मग आम्ही इथलं पळालो तिथपर्यंत. तिकडे नाही आलं. तिकडे आलं असतं तर मग आम्ही पण गवलो असतो. आपण या प्रतिक्रिया पाहिल्या की इतक्या वर्षात असं कधीच झालं नव्हतं, त्यामुळे असं काही होईल याची कल्पनाही नव्हती. पण अवघ्या काही क्षणांच्या कालावधीमध्ये अधिक किंचितशी खालती आलेली माती, पण अर्धा अधिक कडाच खालती येईल असं कोणालाच वाटलं नाही. अनेक वर्षांपासून याच डोंगराच्या आणि याच कड्याच्या कुशीमध्ये ही सगळी घरं, इथली माणसं गुण्यागोविंदानं राहत होती. कोकणातल्या डोंगरदरातल्या अनेक वाड्या वस्त्यांची अशीच स्थिती आहे. इथे अख्खी वाडी म्हणजेच एक घर असतं, अख्खी वाडी म्हणजेच एक कुटुंब असतं. आणि तळीये मधली वाडी, इथे ज्या वेगवेगळ्या वाड्या वस्त्या आहेत त्यापैकी एक वस्ती पूर्णपणे या कोसळलेल्या डोंगराच्या ढिगाऱ्याखालती अडकून गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तळीये या गावाला भेट देणार आहेत. दुपारी 1:30 वाजता ते या दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करतील. दुपारी 12च्या दरम्यान ते मुंबईहून एका हेलिकॉप्टरनं महाडकडे जातील.
मुंबईहून हेलिकॉप्टरनं महाडला MIDCच्या इथे एक हेलिपॅड आहे, इथे उतरून नंतर वाहनाने ते या प्रत्यक्ष गावी पोहोचतील. साधारण 1:30च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये येथे पोहोचतील आणि दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी साधारण 3:30पर्यंत ते महाडला येतील आणि पुन्हा मुंबईला परततील. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तळीये इथल्या अपघातग्रस्त गावाचा दौरा करणार आहेत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती. मिलिंद, आज मुख्यमंत्री साधारणतः 12च्या सुमारास त्यांच्या बांद्रा या निवासस्थानातनं मातोश्री या निवासस्थानातून बांद्राहून निघतील आणि त्यानंतर हेलिपॅडवरून ते थेट महाड MIDC मध्ये उतरतील आणि मग या तळीये गावाचा एकूणच दौरा करणार आहेत आणि परिस्थितीची गंभीरता किती आहे हे स्वतः तिथे पोहोचून समजून घेणार आहेत. मिलिंद, आपल्याला माहिती आहे की राज्यात एकामागून एक मोठा आपदा येत आहेत, मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतंय आणि जिथे अगदी याच म्हणजे रायगड मधलं जुळे गाव आपल्याला माहिती आहे पूर्णपणे भूमिसपाट झालं होतं 2005 साली, जेव्हा मुंबईने पण बरंच काही भोगलं होतं त्याच काळात. पण त्यापेक्षाही ही मोठी आपदा आहे असं अनेकदा म्हटलं जाते. ग्रामस्थांच्या मते त्यांनी कधीही इतका जास्त पाऊस आणि कधीही इतका पूर बघितलेला नव्हता. कारण 2005 सालची पुराची परिस्थिती बघितली तर अगदी पहिल्या मजल्यांपर्यंत काही ठिकाणी पाणी गेलं होतं. पण या वेळेला मात्र पाण्याने तीही पातळी ओलांडली, त्यामुळे नुकसान खूप जास्त झालेलं आहे. वित्तहानी आणि मनुष्यहानी खूप जास्त आहे. त्यामुळे साहजिकच आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे न गेले तरच नवल. आज त्यांचा दौरा आहे. दौऱ्यानंतर बघूया आपण अधिकची काय मदत किंवा अधिकची कोणती कुमक पाठवली जाते. सध्या तरी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, NDRF या सगळ्यांच्या मदतीनं बचाव कार्य आणि मदत कार्य सुरू आहे. पण एका बाजूला पाणी ओसरलेलं आहे, पण पावसाचा एक मोठा अडथळा मदत कार्यात येताना आपल्याला बघायला मिळतोय. मिलिंद. स्वाती, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. केंद्रीय मदत पथकासह राज्याचं मदत पथक, ठाणे महानगरपालिकेचं मदत पथक या ठिकाणी तैनात आहे आणि या भागातली साधारण 40 ते 45 घरं यात गाडली गेलेत. साधारण 80च्या दरम्यान माणसं त्यावेळेला होती ज्या वेळेला घटना घडली आहे. साधारण 15 ते 18 माणसं इथून कशी पळाली. 6 जखमींना इथून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. रातोरात जेव्हा स्थानिकांनी मनावर दगड ठेवून या गुडघाभर चिखलामध्ये उतरून हाकाट्या द्यायला सुरुवात केली तेव्हा काही जणांचे आवाज ऐकायला आले. त्यातल्या काही जणांपर्यंत पोचले इथले लोक आणि त्यांनी या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. या सगळ्यांना महाडजवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. ती जी आहे ती वरचेवाडी कोंडालकरवाडी आहे, जी दुर्घटना घडलेली आहे ती. आणि त्या वाडीमध्ये 35 घरं आहेत आणि 5 घरं व्यवस्थित आहेत, पण 32 घरं टोटली जमिनीखाली गेलेली. टोटल 89 माणसं ह्याच्यामध्ये झालीत, दरडीखाली गेलीत. त्यातली 5 जणांचा बचाव झालेला आहे. जखमी आहेत 5 जण आणि त्यांना आपण शिफ्ट JJ हॉस्पिटलला केलेली आहेत मुंबईला. आणि काल 33 बॉड्या भेटल्या आणि उर्वरित बॉड्या अजून आहेत. 10:30 वाजता मदत कार्य भेटले. म्हणजे पूर्णपणे 10:30 वाजल्यापासून चालू झालं मदत कार्य. त्याच्या अगोदर आम्ही ग्रामस्थांनी रात्री 2 वाजेपर्यंत 2-3 बॉड्या काढल्या. ग्रामस्थ मिळून सर्वांनी 2 बॉड्या काढल्या आणि नंतर जे ग्रामस्थ उर्वरित गावची लोक आहेत त्यांना आम्ही शिफ्ट केलीत, तिकडे दुसरीकडे केलीत. कल 33 बॉडी मिला है, उनका खड्डा में अंतिम संस्कार
अपना गांव के लोग ऐसे मिलके और इधर सब शासन का ये लोग भी था, उनको मिला के हम लोग सब एक ही साथ किया है। ज़्यादा सीरियस उसमें का 2 ज़्यादा सीरियस है और 3 थोड़ा कम है। मदद मिली अभी मदद के लिए? हाँ, मदद तो चालू है अभी शासन का। लेट तो नहीं वो बोल सकता, क्यों अभी कल बारिश भी था, उसी टाइम वो लोग भी पहुंचा नहीं था जल्दी, तो 11 बजे से चालू किया है। सगळं होत्याचं नव्हतं झालं। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। तसंच यूट्यूबला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व व्हिडिओज ताज्या बातम्या तुम्हाला पाहता येतील। आपण पाहताय news18 लोकमत। रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यात तळीये गावातील मधलीवाडी इथे दरड कोसळली आणि न भूतो न भविष्यती अशा प्रकारची दुर्घटना घडली। यामध्ये आत्तापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला। ढिगाऱ्याखाली अनेक जण अद्यापही अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। NDRFकडून इथे युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। सध्या सगळे संसार हे उघड्यावर आहेत, अश्रू अनावर आहेत। कालच्या दिवसभरात इथे फिरकण्याची हिंमतही न झालेले आणि या दुर्घटनेतून वाचलेले काही जण इथे येऊन थोडासा धीर धरून, थोडीशी हिंमत करून कोणी वाचलंय का, आपलंच इथे काही हरवलेलं मिळतंय का याचा शोध घेत आहे। आज सकाळी काही काळ इथे पाऊस थांबला होता, पण आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे पावसाची गती वाढली की मदत आणि बचाव कार्यात अडचणी येतात। या गावावर जी दरड कोसळली ती मृत्यूचीच दरड होती। सुरुवातीला थोडासा अंदाज आला, काही माती किंवा थोडीशी झाडं खालती आली, पण गावकऱ्यांना असं कधी वाटलंच नाही, कारण याच डोंगराच्या कुशीमध्ये अनेक जण लहानाची मोठी झाली, पण या डोंगरानं कायमच सगळ्यांना आपल्या कुशीत घेतलं होतं। पण आज होत्याचं नव्हतं झालं। गुरुवारची रात्र काळं रात्र ठरेल असं कोणालाच वाटलं नाही। बरे ठिकाण इतक्या अडनिड्या जागी आहे की इथे पोहोचायला सुद्धा खूप त्रास होतो आणि NDRFची पथकं रवाना झाली, पण NDRFची पथकं पोहोचायला 10 तासांपेक्षा जास्त काळ लोटला। याबद्दल अनेक जण प्रश्नही उपस्थित करतात की वेळीच जर का निर्णय घेतला असता तर कदाचित आणखीन काही जणांचा जीव वाचवता आला असता। ज्या स्थानिकांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली त्यांचं असं म्हणणं होतं की इथे पोहोचण्यात अडचणी होत्या हे मान्य आहे, पण जर का वेळेत NDRFचं पथक इथे पोहोचलं असतं किंवा काही मदत इथे पोहोचली असती तर आणखीन काही जणांचे प्राण हे निश्चितपणे वाचले असते। गेल्या 3 दिवसातला पावसाचा जो हाहाकार आहे महाराष्ट्रातला, त्यामध्ये 130 पेक्षा जास्त जणांचे आत्तापर्यंत बळी गेलेत। तर ही जी घटना आहे रायगड जिल्ह्यातली तळये इथली, इथे सुद्धा अजूनही भीती आहे की 30 ते 40 जण ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत आणि ज्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान NDRFच्या समोर आहे। आणि इथे शोध कामात मोठ्या प्रमाणात अडचणीचा ठरतोय तो पाऊस आणि त्यासोबत चिखल। इथे पोकलेन येऊन काम करता येणं अशक्य आहे, एकतर इथे पोकलेन पोचणंही अवघड आहे। त्यामुळे हातामध्ये कुदळ आणि फावडं घेऊनच इथे काम करावं लागणार। नुकसान झालेलं आहे। यावेळी कोकणामध्ये मृत्यूचं प्रमाणसुद्धा या महापुरामध्ये मोठं दिसून त्या ठिकाणी आलेलं आहे। एका बाजूला कोरोना आणि दुसऱ्या बाजूला महापूर आणि अतिवृष्टीनं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जनतेचं मोठं नुकसान झालेलं आहे।
आणि अशा काळामध्ये राज्य आणि केंद्र सरकारकडून सुद्धा जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. जी गावं पुरानं वेढली गेली, ज्यांची पिकं पाण्याखाली गेली, त्यांना किमान कोरडभाऊ भात शेती असेल खरीप हंगामामध्ये किंवा फळबाग लागवड असेल, किमान भात शेतीला हेक्टरी 50,000 रुपये आणि फळबाग लागवडीला 1,00,000 रुपयेपर्यंत मदत करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला अनेक कुटुंब यामध्ये दगावलेले आहेत. त्या कुटुंबाचे करती माणसं एकतर कोरोनामध्ये वर्षीच गेली आणि महापुरामध्येही गेलेली आहेत. तर त्यांनाही आर्थिक भरीव मदत चांगली देणं गरजेचं आहे. ज्यांची घरांची पडझड झालेली आहे अशा लोकांना किमान 4,00,000 रुपयेपर्यंत घर बांधणीला मदत करणं गरजेचं आहे. परंतु महापुराचं हे संकट सातत्यानं येत आहे. अशा काळामध्ये लोकांना बाहेर पडायसाठी पर्यायी रस्ते आपल्याला भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उभा करावे लागतील. दुसऱ्या बाजूला आधुनिक बोटींची व्यवस्था आणि प्रशिक्षित टीम आपल्याला गावागावामध्येच निर्माण करावी लागेल की आपत्कालीन ती टीम त्या ठिकाणी काम करू शकेल. आणि या दृष्टीनं प्लॅन करणं आता अत्यंत गरजेचं आहे. कारण सातत्यानं चक्रीवादळाचा तडाखा असेल, गारपीट असेल, अतिवृष्टी असेल आणि महापूर, तर याच्यावरती आपल्याला बदलतं जे वातावरण आहे या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करून निसर्गात होत असलेले वेगवेगळे बदल, वाढणारं आणि विचित्र काहीसं झालेलं पावसाचं प्रमाण, या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. ती कोसळत आहे आणि तिथलं नियोजन आपल्याला निसर्ग बदलता निसर्ग लक्षात घेऊन आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांची पिकं नष्ट झालेली आहेत अशांचं पीक कर्ज यावर्षीचं चालूसुद्धा आपल्याला 100% माफ करावं लागेल. कारण कोरोनाच्या खाईमध्ये शेतकरी असेल, शेतमजूर असेल, बाराबलतेदार असेल, मोठा खचून गेलेला आहे आणि अशा वेळी त्याला दिलासा देणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं, डोंगर माथ्याला जी गावं आहेत एकतर त्या गावांचं स्थलांतर करावं लागेल, दुसऱ्या बाजूला त्या गावाच्या सभोवत तटबंदी आपल्याला उभा करावी लागेल. आणि अनेक रस्ते असे आहेत डोंगर माथ्यामध्ये की तिथं जाताच येत नाही. पावसाळा सुरू झाला त्यामुळे पुराचं थैमान आणि काळाचा घाला. आज मुख्यमंत्री दुपारी इथे भेट देणार आहेत आणि या सगळ्या आपत्तीची ते पाहणी करतील. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी यूट्यूबवर आमच्या न्यूज 18 लोकमत या चॅनलला सबस्क्राईब करा. स्थळी स्थलांतरित. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. कोल्हापूरला पुन्हा एकदा पुराचा जबरदस्त फटका बसताना दिसतोय. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 56 फुटांवर गेली असून पावसाचा जोर सध्या काहीसा ओसरलाय. पण जिल्ह्यातील तब्बल 116 बंधारे पाण्याखाली गेलेत. जिल्ह्यातील शेकडो गावांना महापुराचा फटका बसला असून अनेक मार्ग बंद आहेत, तर अनेक गावांचा संपर्कही तुटलाय. राष्ट्रीय महामार्गावर पुराचं पाणी आलं असून पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पूर्णतः बंद आहे. कोल्हापूर शहराचं प्रवेशद्वार पाण्याखाली गेलं असून तावडे हॉटेल परिसरात राष्ट्रीय महामार्गावर 6 फुटांपेक्षा जास्त पाणी आहे. राधानगरी धरण 95% जास्त भरलंय. कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे सुद्धा इथले उघडले जातील आणि मग पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होईल अशी शक्यता आहे. आपण ही कोल्हापुरातली दृश्य पाहतोय. अनेक भाग जलमय झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर पाणी आहे. राधानगरी धरण हे आता अवघ्या काही वेळात पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागेल अशी शक्यता आहे. कारण सध्या हे धरण 95% जास्त भरलं आहे. तर महामार्ग पाण्याखाली गेल्यानं बंगळुरूकडे जाणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तिथे प्रवेशच बंद करण्यात आला आहे. दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेत. आणि इथे NDRFच्या कडून मदत आणि बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. कोल्हापूर जिल्ह्यात
पावसाचा जोर ओसरत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील हळूहळू का होईना कमी होते, पण अजूनही रेस्क्यू ऑपरेशन्स अनेक ठिकाणी सुरू आहेत. आणि मी सध्या आहे शिवाजी पुलाजवळ, कोल्हापूर शहराजवळच्या. आणि इथं आपल्याला माहिती आहे की आंबेवाडी आणि चिखली ही दोन मुख्य गावं आहेत. आत्ता या ठिकाणी आपण पाहतो ह्या दोन गावातल्या म्हणजे आंबेवाडी आणि चिखली या दोन गावातल्या नागरिकांना सुखरूपपणे या ठिकाणी आणलेलं आहे. आपण पाहतो हे लहान बाळ आहे, त्या बाळाला घेऊन देखील हे NDRFचे जवान आता आलेले आहेत. छोटंसं बाळ आहे एकदम. कुठल्या गावात आणलं जातं? आंबेवाडीमधून आणलेला. काय परिस्थिती आहे आता आंबेवाडी गावात? आंबेवाडीमध्ये आता बी एक फ्लोर डुबलेला आहे. अजून बरेच लोक रेस्क्यू करायचे बाकी आहेत आणि रेस्क्यू आमचं कंटिन्यू चालू आहे. लहान बाळ आहे ते आपण पाहतोय. दुसरीकडे ही देखील मुलं आहेत, अनेक महिला देखील आहेत. या सगळ्यांना आता घेऊन आलेले आहेत NDRFचे जे जवान आहेत ते सगळेजण. आपण पाहतोय अशा पद्धतीनं. किती पाणी आहे बाळ मला सांग गावात? काय परिस्थिती? भरपूर पाणी आहे. आता कसं आणलं तुम्हाला? सुखरूप आणलं? हो. आणि किती लोक अजून अडकलेत? अजून खूप लोक आहेत. आता तुम्ही कोण कोण आला? तुम्ही? माझी बहीण आहे आणि बाकी सगळे घरात आहेत. बाकीचे अजून घरात आहेत? रडू नको, रडू नको, काय होणार नाही. खूप नुकसान झालंय. काय घरात पाणी आलंय? होय. तुझं नाव काय? सानिया. घरात कोण कोण आहे? अजून आजी आहे, भाऊ आहे आणि मम्मी आहे. एवढी सगळी अजून घरात आहेत. तू एकटीच का आलीस? बहीण आहे सोबत आणि आमच्या घरातले. आपण पाहतोय तिला अश्रू खरं तर अनावर झालेले आहेत आणि ही एक कुटुंबच आहे अख्खं आणि ते आलेले आहेत. मावशी काय सांगाल, काय परिस्थिती आहे? किती पाणी आहे गावात? सध्या सगळे घर बुडलेलं आहे आणि ते आम्ही नाही तिथं दुसऱ्याची घरात थांबलेलं 2 दिवस. मग आता कायच हे नाही म्हणून इकडं आलं. सगळं घर बुडलेलं अशा पद्धतीनं ते सांगतायत. आणि या बाजूला देखील आपण पाहतो हे आणखी एक लहान बाळ ज्याला NDRFच्या जवानांनी या ठिकाणी आणलेलं आहे, सुखरूपपणे सुटका करून आणला. अशा पद्धतीनं आंबेवाडी असेल, चिखली असेल, त्या गावातल्या नागरिकांची सुटका केली आहे. किती? 1 वर्ष. काय परिस्थिती आहे गावात? पाणी भरपूर आहे, माणसं भरपूर अडकले तिथे. आम्ही 2 दिवस इथे अडकून होतो. आता आम्हाला सुखरूप बाहेर काढले माणसांनी. त्या अजून काही तिथं लहान बाळ आहेत का? भरपूर आहेत. मदत पोचली का? मदत आम्हाला पोचली पण अजून थोडी मिळावी. आणि गेल्या वर्षी जास्त पाणी होतं की यंदा जास्त पाणी? यंदा जास्त पाणी. हा. घरात म्हणजे साहित्याची काय परिस्थिती आहे? आता आमच्या घरात पाणी गेले. आता काय माहिती नाही कसं साहित्य काय आहे. घरातच पाणी गेलेलं आहे त्यांच्या आणि त्यांना NDRFनं सुखरूपपणे इथपर्यंत आणलं आहे. नंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी म्हणजे जिथं शेल्टर्स उभा केलेत तिथं त्या सगळ्यांना नेलं जातं. आणि अशा पद्धतीचं रेस्क्यू ऑपरेशन जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये सुरू आहे. ज्या ठिकाणी नागरिक अडकलेले आहेत त्या ठिकाणी NDRF असेल, स्थानिक सामाजिक संस्था असतील त्या त्यांच्या मदतीला धावलेल्या आहेत. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, शिवाजी पूल, कोल्हापूर. कोल्हापूर आणि सांगली या दोनही जिल्ह्यांमध्ये अशी स्थिती आहे आणि अनेक गावांमधून NDRFची पथकं अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढतायत. त्यांना अन्न पाणी पुरवण्यासाठी धडपड करतायत. पुणे बंगळुरू महामार्गावरच्या वाहनांच्या रांगा या प्रचंड लांबपर्यंत लागलेत. चालक आणि प्रवासी हे दोघेही चांगलेच हैराण झाले. काही जण तर गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासून किंवा त्याही आधीपासून या मार्गावर आहेत, पण सगळे जण अडकून पडलेत. रात्र तर कशी बशी काढली, आता दिवस कसा काढायचा असा प्रश्न पडला. खाण्यापिण्याची काहीच व्यवस्था नाही आणि पुढे काय करायचं तेही माहीत नाही. काही वाहनं तर अशा परिस्थितीत अडकलेत की पुढेही जाता येत नाही आणि मागे जाण्याचा तर प्रश्नच नाही. काही वाहन चालक आणि प्रवाशांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आशिष सिंह यांनी. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनीही इथला आढावा घेतला होता मगाशी. त्यात काही जणांनी तर म्हटलं होतं 12 नाही जवळजवळ 20 तास व्हायला आले. आता याच रस्त्यावर आहोत आणि आमच्या अपेक्षित असलेल्या ठिकाणी पोचण्यात आम्हाला अडचणी येत आहेत. या हायवेवर पाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे 4 फुटांपेक्षा जास्त पाणी या हायवेवर आहे आणि यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली. जे लोक आधीच आपापल्या गाड्यांमधून निघाले होते त्यांना माघारी जाणं सुद्धा शक्य नव्हतं
असे अनेक जण हळूहळू पुढे सरकायला लागले. काही जणांना आपल्या अत्यावश्यक कामांच्या करता जायचं होतं, तर काही मालवाहू ट्रकमध्ये अत्यावश्यक आणि वेळेत पोहोचवता यावा किंवा पोहोचवणं आवश्यक आहे अशा प्रकारचा मालही आहे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये वाहन मागे घ्यायचं म्हटलं किंवा यू-टर्न मारून जायचं म्हटलं तरीसुद्धा अशक्य अशी गोष्ट आहे. बातमी आहे कोल्हापुरातून. पुणे बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या ज्या जबरदस्त रांगा लागलेत त्या आता 15 किलोमीटरपेक्षा जास्त लांबपर्यंत पोहोचलेत. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं हा महामार्ग ब्लॉक झाल्याचं सांगण्यात येत आहे. काय परिस्थिती आहे या महामार्गावर पाहू. सांगली और कोल्हापुर में बरसात कुछ समय से रुकी हुई है. धूप भी निकली है, लेकिन बावजूद इसके जो लगातार जल जमाव हुआ है उसकी वजह से पुणे बेंगलोर हाईवे पूरी तरह से ठप पड़ा हुआ है. जहां तक नजर जाएगी आपको वहां तक गाड़ियों का केवल रेला ही दिखाई पड़ेगा. हैवी व्हीकल्स हों, बसें हों, जो टू व्हीलर जो फोर व्हीलर्स हों, वो सभी एक कतार में जो है वो लगे हुए हैं. वजह है कि कोल्हापुर का जो हिस्सा है वहां पर अभी भी जो जल जमाव है वो हुआ है और ऐसे में पानी का जो निकास नहीं हो पा रहा, उसकी वजह से स्थितियां गंभीर बनी हुई हैं और गाड़ियों को आगे जाने नहीं दिया जा रहा है. ज़्यादातर लोग अब सड़कों पर इंतज़ार कर रहे हैं कि पुणे बेंगलोर हाईवे जब खुलेगा तब इसके बाद वो निकल सकेंगे. तकरीबन 15 किलोमीटर का एक लंबा जाम जो है वो यहाँ पर लगा हुआ है और गाड़ियाँ जो खास बात यह है कि पुणे बेंगलोर हाईवे पे ही सांगली और कोल्हापुर का इंटरकनेक्शन होता है, तो वहाँ पर जो गाड़ियाँ सांगली की तरफ से भी आ रही हैं वो भी लगातार इसी कतार में खड़ी होती चली जा रही हैं. जबकि दूसरी तरफ का रास्ता देखें पूरी तरह से खाली दिखाई पड़ेगा क्योंकि पानी के जल जमाव की वजह से आने का रास्ता भी इस तरफ जो है वो पूरी तरह से ठप पड़ा हुआ है. ऐसे में लोगों के लिए परेशानी बढ़ी हुई है. खास तौर पे जो सप्लाई से जुड़े हुए लोग हैं, जो सामान की सप्लाई होती है वो, साथ ही साथ जो पैसेंजर्स थे वो अब धीरे धीरे जो है वो बेचैन हो रहे हैं. यहाँ पर देखें लोग अब बसों से उतरकर सड़कों पर, क्योंकि रात तो किसी तरह से काट ली गई है लेकिन सुबह का वक्त, दिन का वक्त काटना काफ़ी मुश्किल हो जाता है और ऐसे में सड़कों पर ये वक्त काटना और भी मुश्किल हो जाता है. फिलहाल प्रशासन की तरफ से दावा किया जा रहा है कि हाईवे को जो है जल्दी ही क्लियर कर लिया जाएगा. बरसात अगर कुछ घंटे और रुकी तो कहीं ना कहीं कोल्हापुर के जो निचले इलाके हैं, चिखली गांव से लेकर बाकी शिवाजी नगर तक का जो निचला इलाका है वहां पर आसानी से जो है वो पानी को निकास किया जा सकेगा और साथ ही साथ हाईवे जो है वो क्लियर हो पाएगा और ये जो रेला लगा हुआ है गाड़ियों का वो किसी तरह से उसे हटाया जा सकेगा. फिलहाल जो है बरसात कुछ समय से रुकी है लेकिन मौसम विभाग ने साफ तौर पर चेतावनी दी है कि अगले 24 घंटे मूसलाधार बरसात होने की संभावना है. लिहाजा ज़्यादातर लोग फिलहाल जो निकले हुए हैं, जो फंसे हुए हैं, वो इंतज़ार कर रहे हैं कि हाईवे पुणे बेंगलोर हाईवे जो है वो क्लियर हो, स्थितियाँ सामान्य हो और लोग जो है यहाँ से सुरक्षित बाहर निकल सकें. परेशानियाँ ज़्यादा हैं क्योंकि जल जमाव कोल्हापुर हाईवे पर अभी भी है. शहर में जो है सिटी में जो है कोल्हापुर सिटी में इस वक्त पानी का जल जमाव ज़्यादा है, साथ ही साथ हाईवे भी इससे प्रभावित है. ऐसे में लोग परेशान हैं लेकिन स्थितियां सामान्य करने की कोशिश में इस वक्त एनडीआरएफ और साथ ही साथ प्रशासन जुटा हुआ है. कैमरा पर्सन विक्रम के साथ आशीष सिंह, न्यूज 18 इंडिया. त्यामुळे एकदा अडचणी आल्या की अनेक ठिकाणून अडचणी येतात, पण याला तेवढ्याच धीरानं तोंड दिलं पाहिजे तरच यातून मार्ग काढता येईल. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे सर्व प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. ब्रेक घेऊयात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. लस घेणं या व्यतिरिक्त मास्क हा असा एकमेव उपाय आहे ज्याच्या माध्यमातून आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो. याचंच महत्त्व पटवून देण्यासाठी एक व्यक्ती लोकांना हात जोडून मास्क वापरण्याची विनंती करते. त्या कोरोना वॉरियरचं नाव आहे सामाजिक कार्यकर्ते अशफाक शेख. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या संजीवनी या मोहिमेच्या माध्यमातून लसीकरणाविषयी आपण जागृती निर्माण करतोय. पाहूयात एक रिपोर्ट.
हात जोडून लोकांना विनवणी करणारे, त्यांना मास्कचं महत्त्व समजावून सांगणारे हे आहेत नाशिक जिल्ह्यातल्या सायखेडा गावचे सामाजिक कार्यकर्ते अशफाक शेख, ज्यांच्या समर्पणामुळे आणि सेवेमुळे या साथीच्या रोगात अनेकांचे प्राण वाचलेत। मास्क परिधान करावं आणि स्वतःला सुरक्षित ठेवावं यासाठी ते वेळ पडल्यास लोकांचे अक्षरशः पाय सुद्धा धरतायत। त्यांना सध्या सायखेडाची 108 हेल्पलाईन म्हणून ओळखलं जाते। He is known as Saikheda's 108 helpline and has been helping more than 300 people right from getting them beds in the hospital, up to their discharge as well. He has helped people who have lost their livelihood by providing them with ration kits and much more. Such stories inspire us. इतकाच नव्हे तर शेख यांनी अगदी कोरोनामुळे आपले प्राण गमावलेल्यांचे अंत्यसंस्कार देखील केलेत। 108 से मेरा स्पीड ज़्यादा था। 108 को रजिस्ट्रेशन करना पड़ता था, मेरे पास कोई रजिस्ट्रेशन नहीं था। मेरा 9273906444 हर जगह मेरा नंबर लोगों के मुंह जावे नहीं आता। आणि आता तर अशफाक शेख हे नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या संजीवनी मोहिमेद्वारे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्यात लसीविषयी जागरूकता निर्माण करण्याचं देखील काम करतायत। उन्होंने भी बताया कि लस लेना कितना जरूरी है। ये धरती माँ के हर सपूत को लस लेना जरूरी हो गया है। तो लस लेने के बाद अपने लिए ढाल तलवार की तरह है, जैसे कि मास्क लगाओ ढाल है। अपना जिंदगी जीना है तो मास्क लगाना जरूरी है, और जीवन जागना है, लाइफ आगे चलना है तो उसके लिए लस लेना जरूरी है। कोरोना को लेकर देश भर में जो डर का माहौल था, वैक्सीनेशन की वजह से इसके अंदर काफ़ी बड़ा सुधार हुआ है। लेकिन फिर भी याद रखो, 2 गज की दूरी और मास्क है ज़रूरी। कैमरामैन हेमंत बागुल के साथ प्रशांत बाग, सायखेडा, नासिक। आणि नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा हा उपक्रम अर्थात संजीवनी गाडी जी लसीकरणाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करते, आज ही गाडी कुठे आहे पाहूयात। तुम्ही लस घेतले, मी घेतली, मी लसीचे 2ही डोस घेतले, तुम्ही सुद्धा लस घ्या। लस घेणं हे अत्यावश्यक आहे आणि लसीकरणाच्या सोबतच मास्क घालणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, तरच कोरोनाशी तुम्ही खऱ्या अर्थानं उत्तम पद्धतीने मुकाबला करू शकाल। मास्क घाला, कंटाळा करू नका मंडळी, महत्त्वाची गोष्ट आहे। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। बातमी आहे रायगडमधून।